नारी शक्ती विधेयक एकमतानं मंजूर करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्व पक्षांना आवाहन. तर मला श्रेय नको, विरोधकांना श्रेयाचा कोरा चेक देतो, मोदींचं विधान. लोकसभेमध्ये संविधान सुधारणा विधेयक झालं सादर. विधेयकाच्या बाजूने 251 तर विरोधामध्ये 185 मतं. विरोधक सादर करण्यासंदर्भात 436 खासदारांचं मतदान. देशात जनगणना जातनिहायच होणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची संसदेमध्ये ग्वाही. तर अखिलेश यादवांसह विरोधकांनी केलं होतं जनगणनेसंदर्भात प्रश्न उपस्थित. धर्माच्या आधारावर आरक्षण घटना विरोधी, त्यामुळे मुस्लिमांना धर्मावर आधारित आरक्षण मिळणार नाही, अमित शहा यांची संसदेमध्ये स्पष्टोक्ती. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणामध्ये आणखी 4 जणांची चौकशी सुरू. आतापर्यंत 18 व्हिडिओज आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती लागले. आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता. नाशिकच्या TCS प्रकरणातील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता ATS कडे सोपवणार. TCS कंपनीतील प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल. होंदुखरात 9 अंकाला शुभ मानून वाहनांचे नंबर निवडत असल्याची माहिती. व्यावसायिकांकडून गाड्या गिफ्ट म्हणून घेतल्याचंही तपासातून उघड. TCS प्रकरणातील आरोपींचं दिल्ली स्फोटातील आरोपींशी कनेक्शन असल्याचं समोर. HR मॅनेजर निदा खानचं दिल्ली स्फोटातील डॉक्टर शाहीनशी कनेक्शन असल्याचाही संशय. गोरेगाव नस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणी आणखी एकाला करण्यात आली अटक. ड्रग्ज पुरवठा साखळीमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याची माहिती. काँग्रेसमधील कोंडीमुळे आमदार नितीन राऊत नाराज असल्याची माहिती. समर्थकांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी न दिल्यामुळे राऊत राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये. मुंबईतल्या चांदिवली विधानसभेतील EVMची फेरतपासणी सुरू. EVMमध्ये घोटाळा झाल्याचा काँग्रेस उमेदवार नसीम खान यांचा आरोप. न्यायालयाच्या आदेशानुसार EVMची चाचणी. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार. 12 मे रोजी संध्याकाळपासून मतमोजणीला सुरुवात, तर 23 एप्रिलपासून अर्ज भरायला सुरुवात. अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या 17 जागांचीही लवकरच निवडणूक होणार. निवडणुकीसंदर्भातला अहवाल लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला जाणार.